चला लेट्स प्ले. कॉल केलाय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आहे ते ऋषी मालुसरे. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय. इस्तियाक हा गोलंदाज आलाय. 1:01 पहिला बॉल हाताला येतोय. माफ करा, किंबहुना 1:02 हा पहिला बॉल. गोलंदाज निघेल आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरती. चला पहिला बॉल. समोर आहेत ऋषी. लक्ष वेधलंय. पहिला बॉल गोलंदाज निघालाय. पहिल्याच बॉल वरती लेट कटचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिप मध्ये स्वतःचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कॅरी करतील. डॉट बॉल. पुढचा बॉल. ड्राईव्ह केली ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड ऑनला. कॅरी करत असताना ड्रॉप झालेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न वेगाने केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. वेल फिनिश मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला मी विनंती करेन छावा 11 आपण थोडस मागे थांबा. येस थँक्यू. चला महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलं गेलंय. या मॅचची आता दाहकता पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये होणार हे रणसंग्राम, हा रणकंदन. यावेळी पहा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अधिकची धाव इथे अंकित केली आहे. एक्स्ट्रा रन. 3 धावा धावपलकावरती आल्या. तिसरी रन मैदानाच्या आतमध्ये टीम छावा 11. गणेश नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पाहिलं गेलंय, चाचपलं गेलंय. किंबहुना कोणताही फटका रेफर केला नाहीये फलंदाजाने. चूक झाली आहे. या बॉल वरती अटॅक करणं तितकंस महत्वाचं होतं, तो केलं नाहीये. एकंदरीत डॉट बॉलचा कॉल येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत. इस्तियाक. हो यावेळी पहा जबरदस्त, ग्लोरियस आणि ग्लॅमरस, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, ह्यूज, बेधुंद करणारा एक आसमानी क्रॅकिंग षटकार, सिक्सर. वा भाई वा. छावा 11 या संघाचा हा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये ऋषी मालुसरे हे त्याचं नाव आहे. चला मोजम नालबंद संघाचे संघनायक थोडेसे इंजरी घेऊन येत आहेत. चला दुसरा खेळाडू त्यांची रिप्लेसमेंट घेईल. मॅच ऑन करूया. थांबवलंय. चला षटकार आला ना, किंबहुना अनेक वेळा अशा स्ट्रॅटर्जीज वापरल्या. रिषभ पंत आहे ना, त्याने एक स्ट्रॅटर्जी वापरली होती साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट. ज्यावेळी लय मध्ये असतो ना फलंदाज, गेम थोडासा स्टॉप करायचा. इंजरी दाखवली होती. मात्र यावेळी पहा ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील, कॅरी करतील. रिषभ पंतने नाटक केलं होतं, मात्र अध्यक्ष महोदयांना खरोखर लागलंय, याची देखील आपण नोंद घेऊया. बऱ्याचशा बाबी आहेत. आपण क्रिकेटमध्ये पाहिलं ना, कुरगुड्या केल्या जातात. रणनीती, कूटनीती रणांगणामध्ये केली गेली. पुन्हा एकदा निघाल्यात इस्तियाक. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. तदनंतर मात्र लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल निघून जाईल सरळ सीमा पार. छावा 11चा हा आणखी एक बेधुंद आणि कडक खडकडीत क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या पाठीमागे धाव फलकावरती धाव संख्या आहेत त्या 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. चला नेक्स्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करा प्लीज टीम. अधिकचा वेळ घेऊ नका. आम्ही 20 मिनिटं दिलेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 षटका
कंप्लीट करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही अधिकचा वेळ घेतलात ना तर एक क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये येईल. आता फील्डचं जे डिटेक्शन आहे ना ते थांबवलंय. आता तुम्हाला संधी आहे फील्ड आउटफील्डला फैलावू शकता अशी मुभा आहे तुम्हाला आणि संधी आहे आता फलंदाजांना आक्रमण करण्याची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय नाव आहे ऋषी मालुसरे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या रनवेवरती नाव आहे साहिल. राऊंड विकेटने जागा बनवली आहे बॅटचा टॉप एज. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. हो इथे ड्रॉप झालाय. धाव संख्या 1 ने वाढली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली आहे. 1 धाव अंकित केली आहे. एकंदरीत धाव संख्या 15 धावा धावपलकावरती. स्ट्राईकला आहेत गणेश आले. गणेशकडे लक्ष वेधलंय. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवला होता. रूम दिला होता. कवस आणि डीप कवला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ते बीट केलाय. डॉट बॉल आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज नाव आहे साहिल. कमाक करून देतोय टीमला आणि सोपं नाहीये. प्रत्येकाने इच अँड एव्हरी बॉल इम्पॉर्टंट नॉकआउट मॅच आहे. हो याही वेळी पहा ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स प्रोडक्शन आहे. 1 धाव घेतली. दुसरीसाठी जातील का नाही थांबवलंय. वेटचा कॉल आहे. स्ट्राईक एंड वरती तो कॉल आलाय आणि धाव संख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचली आहे सरळ 16च्या घरामध्ये. 16 रन्स ऑन द बोर्ड. गणेश आणि ऋषी यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आग बबुली झाली आहे. आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिलाय. हो यावेळी पहा हा करणारा प्रहार. चेंडू मात्र हाताला ब्रश करून सरळ सीमा पार तो आला. त्याने सांगितलंय अरे अधून मधून व्हावं थोडं क्रूर. अरे अधून मधून व्हावं थोडं क्रूर आणि जळणाऱ्यांचा काढावा धूर. काढलाय धूर. बॉल मारलाय दूर दूर दूर. षटकार सिक्सर. 6 धावेने धाव संख्या. प्रतिमेची इथे कोणाचीच कमी नाही आहे परवेश भाई. प्रतिमेची इथे कोणाचीच कमी नाही आहे. यावेळी पहा ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट हिट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील. 1 धाव घेतली आहे. पाहता पाहता दुसरी वेगाने कंप्लीट केली आहे. आपण पुन्हा चर्चा करूया. प्रतिभेची इथे कोणाचीच कंप्लीट. येस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. सेफ आहे बॅटर. चला फलंदाज सेफ आहे. आपण चर्चा करत होतो विजयजी साळवी साहेब नेहमी म्हणतात की प्रतिभेची इथे काहीच कमी नाही आहे. इथे कोण कर्ण आहे तर कोण अर्जुन आहे. मात्र इथे एखाद्याला एकलव्यही बनावं लागेल. अंगठा कापून द्यावा लागेल. समर्पण द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये समर्पणाला सलाम आहे. लढाई लढावी लागते. गोलंदाज पुन्हा एकदा निघेल. इथे षटक क्रमांक 2 संपलाय. धावफलकावरती धाव संख्या आहे त्या 24. या अधिकच्या षटकामध्ये आहे ना धावा फक्त खर्च केल्या त्या 10. उपाध्यक्ष महोदय परवेश भाई आज जेव्हा कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला बसलेत ना उत्साह आमचा अधिकचा वाढलाय. चर्चा होईल. 7 दिवस खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटीने दिलेलं प्रेम समालोचन करण्याची संधी त्या समालोचनाचं कौतुक करणं हे आमच्यासाठी एक बक्षिसाची बाब आहे. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय ते सन्माननीय श्री महाबळेश्वर तालुक्याचे महाबळेश्वर नगरपालिकेचे नगर अध्यक्ष सुनील भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आम्ही सहर्ष आभार मानतो. पहा इतकं प्रेम सरळ हाताने मदत करण्याची आमच्या महाबळेश्वर तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्र येत आहेत. त्यांचा हा उत्सव आहे जो वर्षातून एकदा येतो आणि त्याच्यासाठी मात्र सरळ हाताने मदत करणारं हे व्यक्तिमत्व लखपती बनवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि उपनगराध्यक्ष नासिरभाई मुलानी आणि त्यांचे सुपुत्र
दानिश मुलानी आणि यांच्यातर्फे सर्व ट्रॉफीज आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आहे. आपण पाहूया अजितजी सकपाळ जे लाखवड गावचे सुपुत्र आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती सातारा, त्यांच्या माध्यमातून हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यांचेही आभार आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आलेत नवीन, नाव आहेत शादा. पहिलाच बॉल प्लम केलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. राहुल गोलंदाजीच्या आतमध्ये आलेत. जसा राहूचा काळ मैदानाच्या आतमध्ये टीम छावा 11 वरती यावा तो आलाय. राहुल हे नाव आलंय आणि राहू काल मैदानाच्या आतमध्ये किंबहुना मी म्हणेन. आता मात्र हॅट्रिक ऑन आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून गोलंदाज निघेल. 10 मिनिटं घेतलेत आपण. चला स्ट्राईकला आलेत नवीन फलंदाज, नाव आहे इनाट नंबर 4 वरती आकाश. हॅट्रिक बॉल ओ द विकेटने आउटसाइड द ऑफ स्टंप. तदनंतर मात्र पहा इथे बीट केलाय. हॅट्रिक मिस झाली आहे. मात्र राहुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय आणि त्याने सांगितलंय स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. आता सामर्थ्य दाखवावं लागेल. हो यावेळी बागपूड वरती गेले, पंच केला, डीप कव्हरला. प्रोडक्शन आहे. एक धाव घेतली आहे वेगाने, दुसरीची धाव प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव कंप्लीट केली आहे. 2 धावेने धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26च्या घरामध्ये. अधिकच्या धावा या ओव्हर मध्ये आल्या नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करावं लागेल छावा 11. चर्चा राहिली आहे. हो यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा कॉल येईल. एक्स्ट्राची रन असं म्हटलं आता ना. अरे जमाना सिर्फ उड़ान देखता है, लहरों का काम है शोर मचाना, लेकिन मंजिल उसी की होती है जिसके नजरों में तूफान होता है. यावेळी ऑन साइडला हा तुफानी प्रहार केलाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये कॅरी केलाय आणि धाव संख्या 2 ने भरली आहे. ती जाऊन पोहोचली आता 29 29 धावा राहुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात. असं म्हटलं आता ना की जितना बड़ा सपना होगा ना उतनी बड़ी तकलीफें होंगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी ना कामयाबी भी उतनी बड़ी होगी. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय, अडवण्यामध्ये यश मिळवलंय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत असताना धावफलकावरती धाव संख्या 29. चला इथे 1 मिनिटाचा आम्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट देतोय. चला फिल्डिंग टीम आपणही पाणी घ्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंतिमचे 12. छावा 11 ला आता करायचंय सर्व काही. मैदानाच्या आतमध्ये रणनीती स्पष्ट आहे. गोलंदाज निघालाय. पहिलाच बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. मिड विकेटला प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स मध्ये कॅरी केलाय. दुसरी साठी वेगाने येतील का नाही थांबवलाय. ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय आणि दरम्यान मात्र एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलंय. धाव संख्या 2 ने वाढली आहे. एकंदरीत आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 21-31 धावा 31. मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास एवढा असावा ना
भरारी उंच चर्चा होईल. लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राची रन धावपलकावरती आली आहे. धाव संख्या 32. पहा मी मगाशी उल्लेख केला होता, स्वतःवरती विश्वास एवढा हवा ना की मैदानाच्या आतमध्ये भरारी उशिरा का होईना मात्र सर्वात उंच असायला हवी. ही भरारी घ्यावी लागेल. फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. ओद विकेटने नाही तर राऊंड विकेटने आल्यात. ओलवरचा बॉल आहे ऑन साईडला. ड्राईव्ह केलाय सी कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पम्पलिंग पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलंय. या 2 धावेने आता धाव संख्या भरली. ती जाऊन पोहोचली आहे सरळ 34 धावा या धावपलकावरती आल्यात. 34. यावेळी ड्राईव्ह केलाय कवसला. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अडवतील. डॉट बॉल. अंतिमच्या ओव्हर मध्ये डॉट बॉल. गोलंदाजही कमी नाहीये. तोही कमबॅक करून देतो या मॅच मध्ये. वसीम हे नाव आहे. तो आलाय त्याच्याकडे लक्ष वेधलंय. राऊंड विकेटने जागा बनवली असतात नंतर मात्र डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा कर्रारा प्रहार. चेंडू पाललाय सरळ सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय आक्रमक. नाव आहे ऋषी मालुसरे. आघाडीला आल्यात. ठोकलाय षटकार. सिक्सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. याही वेळी पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग वरती क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी जाणार नाहीयेत. धाव संख्येचा आलेख बहरलाय. तो जाऊन पोहोचलाय 41. 41 धावा. स्ट्राईक एंड वरती आता आकाश आणि ऋषी ही जोडी. अंतिमचे काही बॉल या ओव्हर मधले. यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 ते संपलाय. आणि पहा 4 षटक संपण्यासाठी या टीमने 16 मिनिटाचा अवधी या टीमने 4 षटक हाताळण्यासाठी घेतलेत. ही तितकी जमेची बाजू आहे. चला मात्र आता तुम्ही जास्तीचा वेळ घेऊ नका. अंतिमच्या षटकाकडे वळूया. चला थोडस स्पीडअप घ्या टीम. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. महा अनुभव आज संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कोण होईल या 20 टीम मधून अंतिमचा विजेता. फायनल मुकाबला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती ऋषी आहेत. नवीन गोलंदाज दाखल झाले आहेत. नौसीन राऊंड विकेटने. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. नाव आहे ऋषी मालुसरे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. फारच बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. विठ्ठल सरांच्या माध्यमातून हा कॉल आलाय. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 42च्या घरामध्ये. 42. 42 धावा. पंच अशा पद्धतीने गोलंदाजी चेंज होऊ शकते का हा क्वेश्चन एक आहे. इंजरी आहे. येस. पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग मॅग्निफिसंट षटकार. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये ना हम सूरत देखते हैं ना हम मूरत देखते हैं. हम टीम की बस जरूरत देखते हैं. हा ठोकलाय ना तो विध्वंसक षटकार. समोर कोण आहे याला महत्व नाहीये. टीमची जरूरत आहे. आणि पहा पुढचा बॉल ऑन द बिग हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक कर्रारा प्रहार. लगातारचा दुसरा बॉल. दुसरा षटकार. 6-1-6 आणि 6-2-12 जा शोधून आणा. लगातारचे ऑन इन रो. धावफलकावरती धाव संख्या 54 आल्या. 54 षटकारांचा हॅट्रिक होईल का.
हेही तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅक वरून. ऋषी मालुसरे यांच्या अगेन्स्ट मोहम्मद नालबंद सध्या अध्यक्ष आहेत आणि ते आलेत. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहिलं गेलंय. पंच आमच्याकडे वळतील. हो इथे सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. संधी आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 13. एकंदरीत धाव संख्या 55 आहे. 55. 5 ओव्हरचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. येस पंच आपला रिव्ह्यू आहे. यस बॅटर वॉज सेफ. चला फलंदाज सेफ आहे. चला मॅच ऑन करूया. प्लीज प्लीज मोमेंटो शिफ्ट करू नका. चला मॅच ऑन करूया. महत्वपूर्ण मॅच आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि ते करावं लागेल. ऋषी मालुसरे स्ट्राईक एंड वरती आहेत अगेन्स्ट द मोहम्मद नालबंद. लक्ष वेधलं गेलंय. तिसरा बॉल तिसरा षटकार येईल का हा एक क्वेश्चन मार्क आहे. अनुभव आहे समोर. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप हॅमर केलाय डीप मध्ये कव्हरला दूरवर आहे क्षेत्ररक्षक. बॉल जाईल वेगाने सरळ निघून सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. एकंदरीत धाव संख्या 59. मोहम्मद नालबंद आज मात्र मैदानाच्या आतमध्ये नाखुश आहेत निराश आहेत. पण तुम्हाला लढावं लागेल. पहा मैदानाच्या आतमध्ये निराश होऊन चालत नाही. निराशावरती मात केली ती आशा आणि हीच आता उमेद तुम्हाला घेऊन जाईल पुढे. जागा बनवून खेळल्यात पुन्हा एकदा डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. बॉल आणखी एक करारा प्रहार माछॉन चौकार 4 रन्स. आज बरोबर मंथन साळवी आमचा कॉमेंटेटर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. यानंतरच्या मॅच मध्ये मंथनचा आवाज आपण ऐकणार आहोत. एक हनहुन्नरी समालोचक ऋषी यांच्याकडे लक्ष वेधलंय. 48 वैयक्तिक 48 धावा ऋषी मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा हा महाअनुभव. गोलंदाज निघालेत. हो यावेळी पहा लेट कट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट कट क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आहे. रनआउटची संधी. स्टंप उचललाय. चला इथे बॉल डेट झालाय. 49 49. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मोहम्मद नालबंद या सरांनी काय केलं जसा नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज झाला ना एक हॅमर दिला आणि पहा खेळाडूचं कौतुक केलं की माझ्या अगेन्स्ट तू चांगली फलंदाजी केलीस. हे खेळाडू वृत्ती आहे ही दाखवणं गरजेचं आहे. धाव संख्या धाव फुलकावरती 64 64 धावा. हलक्यात घेऊ नका. मागचा पहिला पिक्चर एवढा सुपर हिट आहे ना तर दुसरा भागही सुपर आणि हुप्पर होणार आहे. लक्ष वेधलं जाईल. डीएम बॉईजही कमी नाहीये. डीएम बॉईज कडेही तितकीच ताकदीची फलंदाजी आहे. मात्र कालचा एक अपवाद राहिला होता. अंतिमचा बॉल लास्ट डिलिव्हरी ऑन दिस ओव्हर. धाव संख्या 64. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. सी कॉर्नर मध्ये वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली वेगाने. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाईल का हो तिसरीसाठी निघाल्यात नाही. 2 धावा कंप्लीट केल्यात. येस पंचांकडे लक्ष वेधलं गेलंय. पंच आउट आहे. आत्ताची एकच धाव इन्क्लूड केली जाईल. मित्रांनो ऋषी मालुसरेंची जर खेळी तुम्हाला आवडली असेल ना तर ऋषीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. द ग्रेट नॉक. टीव्ही स्क्रीन वरती ज्या खेळाडूला तुम्ही पाहताय ना स्वतःचं अर्धशतक त्याने पाहिलं नाही. टीमची जरूरत पाहिली. 19 बॉल आणि 257.89च्या रन रेटने 5 षटकार 2 चौकार वैयक्तिक 49 वरती खेळतोय ऋषी मालुसरे. ग्रेट नॉक ऋषी. चला डीएम बॉईज हा कॉल आपल्यासाठी आहे. 65 झाल्यात
66 तुम्हाला बनवायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट गेलाय. पंच शेवटच्या बॉलवरती रनआउट आहे ना? एकच रन आम्ही कन्सिडर करतोय. 65 धावा या धावपलकावरती झाल्यात. 66 या तुम्हाला बनवायच्या आहेत. चला पंचांपर्यंत नवीन बॉल द्या. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जातो आहोत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी टीमचं नाव आहे इंडियन योद्धा अगेन्स्ट बेरीज वर्ल्ड. चला इंडियन योद्धाज आणि बेरीज वर्ल्ड. दोन्ही टीम कडे लक्ष वेधलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज निघेल. मात्र आता टाइमर लगावला गेलाय. बरोबर 1:30 पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये कर्रारा प्रहार. चेंडू सरळ सीमा पार. षटकार. मॅच ऑन. बेरीज वर्ल्ड या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय बॅटिंगचा. पहिल्याच बॉल वरती अरे स्वाग से करेंगे स्वागत. स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये डीएम बॉयज. आता पहा मॅच गरम झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज सुनील लक्ष वेधलाय.
यॉर्कर लेनचा बॉल, त्याच्यावरती प्रहार चढवलाय फलंदाज सोहेल खान. सोहेल खान स्ट्राईक एंड वरती आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. चला मॅच ऑन करूया, घाई करूया प्लीज. 1:30 पहिला बॉल हाताळलाय. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक कंप्लीट करायची आहेत. राऊंड विकेटने पुन्हा निघालाय सुनील. हो याही वेळी उडवलाय लगातारचा दुसरा 2 इन रो. हे दिल मांगे मोर षटकार सिक्सर. वा भाई वा. मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट होऊन आलाय. काय जडीबुटी दिली आहे. डीएम बॉयज या संघाच्या संघ मालकांकडे लक्ष वेधलं गेलंय. या सगळ्या बाबीची चर्चा राहिली आहे. यस सोहेल म्हटलं ना तर नाजिम खऱ्या अर्थाने मोजम नालबंद सरांचा शिष्य. वसूल करणार, जेवढे मी दिले तेवढे तो मारणार, ठोकणार, यामध्ये दुमत नाहीये. गोलंदाजही कमी नाहीये. गोलंदाजही कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहा काय घडेल इथून पुढे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळणं तितकंच महत्वाचं राहील का. हो तेच केलंय आणि ते करत असताना बॉल होतोय डॉट. कमबॅक केलंय गोलंदाजाने. हलक्यात घेऊ नका. दोन्ही खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणीही रेस्ट घ्यायला तयार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. सोहेल मैदानाच्या आतमध्ये जो फुटवर्क आहे ना तो अतिशय सुंदर आहे. गार्ड घेण्यामध्ये सक्षम आहे. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल बीट केला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाला. हो याही वेळी तास रिझन मध्ये, तास लाईन मध्ये कन्सिक्युटिव्ह आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळलाय आणि तो बॉल डॉट आलाय. रणनीती स्पष्ट आहे. सोहेल बॉडी लाईनची जी अटॅक आहे ना त्याच्यावरती मोठे प्रहार करतोय. त्याच्या रिच पासून लांब ठेवलं जात आहे. ही गोलंदाजाची वाचण्याची एक शैली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर तिथून मात्र बीट करणं ही एक वेगळी शैली आहे. सोहेल निघाला, माफ करा सुनील निघालेत. यावेळी जागा बनवली आहे. आणखी एक मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलंय अरे जिसे निभा नहीं सकता ऐसा वादा मैं नहीं करता, मैं कोशिश, हाँ मैं बात अपने औकात से ज्यादा नहीं करता, मैं कोशिश मगर पूरी जी जान से करता हूं. प्रयत्न केलेत. बॉल पाठवलाय सरळ सीमा पार. मितील धावा 4, चौकार 4 रन्स. धाव संख्या 16च्या घरामध्ये गेली आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. सुनील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना ज्यावेळी फलंदाज ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेर शफल होतो त्यावेळी हल्लीच्या घडी आम्ही अनेक वेळा क्रिकेटरांना पाहिलंय स्लोवर येतो, तदनंतर सरप्राईज डिलिव्हरी येते. मात्र सोहेल त्याला पुरून उरलाय. या ओव्हर मध्ये अधिकच्या धावा दिल्यात. हो यावेळी फटका बसलाय. नॉन स्टॉप मध्ये लॉंग स्टॉपला हा बॉल निघून जाईल. हो अडवलाय, बॅकअप दिलाय, प्रोडक्शन दिलाय. पंच आमच्याकडे वळतील. 2 धावा घेतल्यात. बॅकअप देत असताना पहा नाखुश होत आहेत. धाव संख्या 18. येस आता रेफर केलेत थर्ड अंपायरला. चला इथे सेफ आहे. चला मॅच ऑन करूया. षटक क्रमांक 1 संपलाय. 18 धावा या धावफलकावरती आहेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 24. तुम्हाला बनवायचे आहेत 24 बॉल आणि 48 धाम. दुप्पट मेहनत करावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 कुटाव्या लागतील. 24 बॉल आणि 48. 18 तर आल्यात. पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येतील इश्तियाक यांच्या अगेन्स्ट शुभम. मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने आल्यात. यावेळी राऊंड विकेट हा योग्य पर्याय राहील का, हाही तितकाच महत्वाचा निर्णय. या फलंदाजांच्या अगेन्स्ट बॉडी लाईन गोलंदाजी होईल का यॉर्कर होईल तेही तितकंच महत्वाचं आहे. आपण फील्ड पोझिशन पाहिलं ना तर ऑन साईडला अधिकचे क्षेत्ररक्षक लावलेत. म्हणजे ऑन साईड वरती गोलंदाजीचा भरणा असेल असं म्हणण्याला काही हरकत नाहीये. चला वेग घ्या प्लीज टीम. 1:30
30 मिनिटाने पहिला बॉल हाताळला होता. 1:36 झाल्यात. 1 मिनिट तुम्ही जास्तीचा घेतलाय. चला मी विनंती करेन छावा 11 सर्व टीम्स जे मेंबर्स आहेत ना, आपला ड्रेस कोड आहे तो सेम आहे. थोडस मागे या प्लीज, थोडस सहकार्य घ्या. पहिला बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये दिल स्कूप केलाय. बॉल मात्र निघून जाईल. टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बेधुंद करणारा हा चौकार. 4 रन्स. 22 धावा या धावफलकावरती आल्यात. 22 रन्स. पहा असं म्हटलं आता ना की खेलो से चरित्र का निर्माण होत आहे. आता चरित्र कॅरेक्टर निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात. 66 पाठलाग करायचा आहे. अजूनही 23 बॉल. छावा 11 कमबॅक करावं लागेल. समोर फलंदाज इस्तियाक. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोडक्शन दिलाय. 1 धाव घेतली आहे. वेगाने दुसरीचा प्रयत्न घेतला गेलाय. पहा धाव संख्या 2 कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धाव संख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल. 42 ची गरज आहे. आयुष्यामध्ये लागलेली ठेच आपल्याला सांभाळून चालायला शिकवत असते. पहिल्या ओव्हरमध्ये ते धक्का प्रहार केलेत. कमबॅक करेल का मात्र डीएम बॉयज का ग्रेट नॉक केलाय. ओ यावेळी ओ दी कव्हर्स डीप कव्हरला बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. मी अगोदर उल्लेख केला होता. मी या अगोदर असा उल्लेख केला होता. पिक्चरची पहिला जो इंटरव्हल आहे ना त्याच्या अगोदरची कहाणी जितकी ग्रेट होती ना, तदनंतर मात्र पिक्चरच्या दुसऱ्या हाफ मध्ये पिक्चर अजून हिट होणार आहे. मॅच क्रुशल होणार आहे. धूमधडाका दे धक्का तुत्तू मय हमरी तुमरी एकामेकावरती केली गेलेली कुरघुडी पाहायला मिळाल्या. हो इथे कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. थांबवलंय, वेट घेतलाय. थांबणं आयुष्यात कधी कधी फार चांगलं असतं. वेळ जाऊन द्या, रिदम घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये म्हणून म्हटलं तर ना कपडे फाटके असतील तरी चालतील मात्र विचार फाटके असू नये. चला गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. नाव आहे शुभम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे थॉट बॉल आलाय. राईज होणारा बॉल. महत्वपूर्ण मॅच आहे. समोर किती मोठं संकट असलं ना, समोर किती मोठं संकट असलं ना तर रडत बसायचं नाही, तर संकटाच्या छाताडावरती पाय द्यायचा आणि आपलं अस्तित्व निर्माण करायचं. अस्तित्व निर्माण करण्याची ही लढाई आहे. छावा अगेन्स्ट डीएम बॉयज. हो याही वेळी पहा हा बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. स्मेल डिलिव्हरी. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये या डॉट बॉलने आता समीकरण पाहायला मिळालंय. वा काय जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. कोणताही गोलंदाज अंपायर या बॉलला किंबहुना वाईट देणार नाही. इतका सुरेख बॉल हाताळला होता. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शुभम आल्यात. एकंदरीत धावत संख्या 28 आहे. 19 बॉल आणि 38चं इक्वेशन. विश्वास भरोसा हा श्वासांवरही नाहीये मित्रा. मैदानाच्या आतमध्ये आपण लोकांवरती ठेवतो. या बॉल वरती चौकाराची मागणी करते टीम डीएम बॉयज. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. हो यावेळी पहा जागा बनवली. इम्प्रोव्हायझेशन केले. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅच कॅरी करेल का. बॅकअप दिलाय. अडवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 32 धावा या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3. एक हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू झालाय. चला अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर 10 मिनिटं तुम्ही या मास साठी घेतल्यात. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट मी दिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा निघेल. षटक क्रमांक 3 वरती हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश सकपाळ आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला महत्वपूर्ण लढत आहे. खाली बसा प्लीज. गोलंदाजांना डिस्टर्बिंग होत आहे याची नोंद घ्या. जंगम साहेबांकडे लक्ष वेधलं गेलंय. चर्चा राहिली आहे का होऊ नये. स्वतःचा संघ आज सेमीफायनल साठी झडतोय, झगडतोय. झगडणं हे माणसाची वृत्ती आहे. गोलंदाज निघालाय आकाश. हो यावेळी ऑन साईडला मिड विकेटला प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे तो. हो इथे एक धाव घेतली आहे. दुसरी साठी वेगाने निघाले आहेत. दुसरी कंप्लीट केली आहे. या 2 धावेने धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 34च्या घरामध्ये. 34 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 17. बनवायचे आहेत 32. विकेटने फ्लायटेचा बॉल आहे इथे. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाले चुकी. डीप मधून प्रोडक्शन येईल. एक धाव कंप्लीट करत असताना वेगाने दुसरी कंप्लीट केली. या हाफ चान्सेस आहेत ना तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. संधी ही मागून मिळत नाही, संधी ही शोधावी लागते. मैदानाच्या आतमध्ये संधी शोधली जाईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 16. बनवायचे आहेत 30. 16 बॉल 30 ची गरज. हो इथे कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ते चांगलं असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. हो यावेळी खोलवरचा बॉल. त्याच्यावरती प्रहार. चेंडू होईल सीमा पार. गोलंदाजाला केलंय फलंदाजाने गार आणि गार. आलाय षटकार. सिक्सर. टायमिंग जी आहे ना ती फार सुंदर आहे. प्लेसमेंट चांगली आहे. इम्पॅक्ट टाकणारी नॉक मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 15. बनवायचे आहेत 24. 15 बॉल 24 ची गरज आहे. परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी पण कोणापुढे हात पसरू नका. स्वतःच्या हिमतीने लढा. हिम्मत कधी कोणाकडून उसनी घेता येत नाहीये. लढावं लागेल. निघालाय फलंदाज. हो यावेळी पहा स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव घेतली आहे. येणारे बॉल 14. बनवायचे आहेत 23. पहा एखादं संकट आलं ना की संकटाबरोबर संधी येते. मैदानाच्या आतमध्ये एक विकेट जर आला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट होईल. आपण पाहिलं ना या 2 फलंदाजांना सातत्याने राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. ओव्हर द विकेटने काय येत नाहीत गोलंदाज हा एक प्रश्न आहे. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओ इथे कर्रारा प्रहार. चेंडू सीमा पार. मिळतील धावा. 6 षटकार. सिक्सर. येणारे बॉल 13. बनवायचे आहेत 17. मी पुन्हा एकदा गोलंदाजांकडे लक्ष वेधेन. सातत्याने तिन्ही गोलंदाजाने राऊंड द विकेटने गोलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेटने ते काय येत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये या बाबीची चर्चा होते. टेस्ट केलं झालं पाहिजे. येस पहा आता चर्चेचा विषय आलाय. ओव्हर द विकेटने गोलंदाज आलेत. काय रणनीती असेल. बॉडी लाईन गोलंदाजी होईल की यॉर्कर होईल का गुड लेंथ वरती हाताला जाईल. या प्रत्येक बॉलचं उत्तर डीएम बॉईज कडे आहे. डीएम बॉईज अतिशय क्रुशलपणे लढली आहे. या लढाईला सलाम आहे. जबरदस्त बॅटिंग चा नमुना पेश केला ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. हो इथे क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्याचा प्रयत्न. एक धाव नशिबाने मिळाली आहे. आणि एकंदरीत आता पहा जो चौकार षटकारांचा रेशो होता ना तो कुठेतरी रोखलाय आणि थांबवलाय. येणारे बॉल 12. बनवायचे आहे 16. प्रत्येक ओव्हर मध्ये 8 देणं तितकंस जड जाणार नाहीये. डीएम बॉईज मी
मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच थांबू नका प्लीज, कोणी आतमध्ये जाऊ नका, मॅच ऑन करा. आम्ही ऑन टाइमर वर आहोत. बरोबर 5 मिनिटं घेतल्यात शेवटचं षटक हाताळायला. अधिकची 5 मिनिटं आम्ही दिलेत तुम्हाला. चला येणारे बॉल 12 बनवायचे आहे 16. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. छावा 11 या संघाकडे लक्ष वेधलंय. डीएम बॉईज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, हलक्यात घेऊ नका, हे मी अगोदर म्हटलं होतं. या ओव्हर मध्ये 17 18 आल्या, 16 बाकी आहेत. पुढचा बॉल ओ द विकेटने, नाही तर राऊंड विकेटने. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केले फलंदाजाने. पंच पाहतील, मैदानाच्या आतमध्ये रेफर केलाय. चला या आता थर्ड अंपायर आमचे ऍक्शन मध्ये येतील. व्हाईट बॉल कॉल आलाय. एक्स्ट्राची रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निघतील क्रमांक 14 षटक हाताळण्यासाठी. हो यावेळी पहा ओव्हर दी लॉंग ऑफ खेळून काढलाय. एक धाव घेतली, एका धावेवरती समाधान मानतील का, तर यस एकच धाव घेतली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 14. 11 बॉल आणि 14 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. स्वप्नील आल्यात, नवीन स्वप्न घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ही स्वप्न साकार होतील का. गोलवरचा बॉल फटका बसलाय, मिस टाइम आहे, कॅच कॅरी करावा लागेल. ओ हो कॅच ड्रॉप झालाय, चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना अध्यक्ष महोदयांकडे आता नजरा वेधल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट, नवीन समुद्र, भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचंय, नावासाठी झडायचंय. मैदानाच्या आतमध्ये आता मॅच आली आहे. येणारी बॉल 10, बनवायचे आहेत 12. पंच आताच्या रन्स किती आहेत, 3. यस 10 बॉल आणि 11ची गरज. कुछ ख्वाहिश इस तरीके की है ना, उन्हें पाने के लिए चर्चा होईल. हो यावेळी स्कूप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स लॅपचा प्रहार, चेंडू सरळ सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. डीएम बॉयज वेल प्लेड. चला डीएम बॉयज आपण जर पुढे गेलात ना जास्तीचे, तर किंबहुना अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, अधिकची पेनल्टी. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाला राऊंड विकेटने. हो यावेळी पहा लो फुलटॉसचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केला लॉंग लेगला, बॉल होईल फरार, मिळतील धावा 4. चौकार. फेअर आहे बॉल आणि यस रेफर केला होता. शॉटही फेअर आहे. बघितलंय चेक केलंय. पॉपिंग क्रीज मधून खेळलेत फलंदाज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे बॉल 8,
बनवायचे आहेत 3. 8 बॉल 3 ची गरज. 66 धावांचा पाठलाग इतक्या सोप्या पद्धतीने होईल हेही वाटलं नव्हतं. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप केलाय. छावा 11 या संघाचा मॉरल डाऊन झालाय 2 धावा करत असताना. स्कोर लेवल झालाय. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 7 बॉल 1 ची गरज. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. पहा या स्पर्धेतली दुसरी सेमीफायनल साठी क्वालिफाय होणारी टीम डीएम बॉयज हे आपल्याला पाहायला मिळाल्या. या टीमचं आपण करूया अभिनंदन. आणि एखाद्या फरारीच्या गाडीसारखी एखादी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि हे 2 खेळाडू ते ड्रायव्हर बनले होते आणि त्यांनी मात्र काय ड्राईव्ह केलाय. या मॅचला एकाने बनवल्या धाव संख्या 32. एकाने बनवल्या धाव संख्या 32 म्हणजे दोन्ही खेळाडूंनी 32 धावा कुठल्यात. दोन्ही टीमचं आपण अभिनंदन करूया. हार्डलक टीम छावा 11 या संघाला खऱ्या अर्थाने इथून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच सोहेल खान.